बांधकाम कामगार योजना 2025 न्यू अपडेट। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारासाठी जी साईट बंद होती ती आता सुरू झालेली आहे। आणि पण तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ती म्हणजे कोणकोणती, समजा तुमचा अर्ज करताना तुम्ही नोंदणी कुठेही करू शकता, परंतु तुमचं बायोमेट्रिक आणि कागदपत्रे तपासणी ही मात्र सुविधा केंद्रावर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला जे तारीख निवडता येईल ती तुम्हाला ज्या तारखेला त्या ठिकाणी जाणं होईल ती तारीख निवडायची आहे। संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहे तुमचे अर्ज किंवा नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी 2025 मध्ये। संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आहे। आणि जे काही पैसे शिष्यवृत्ती असेल, घरकुलाची योजना असेल किंवा भांड्या गृहोपयोगी संचयाची योजना असेल, तुम्हाला सर्वांचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। तर त्याचा लाभ गृहोपयोगी संचय कधीपासून सुरू होणार आहे आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी अगोदर संपूर्ण माहिती घ्या की या ठिकाणी नोंदणीची कोणती सुरुवात आहे आणि नोंदणी कशी करायची आणि कुठे करायची आणि कागदपत्रे कुठे द्यायची। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठेही करता येणार आहे। तथापि त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रिकरित्या प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोयीच्या तारखेला, म्हणजे त्यांचं जे सोयीची तारीख म्हणजे त्यांना ज्या दिवशी टाईम आहे त्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे। तर यासाठी राज्यातील 366 तालुके या ठिकाणी जे तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले आहेत। 366 तालुक्यात सुविधा केंद्र निर्माण करण्यात आलेले आहेत। ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आजपासून म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून ही 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलेली आहे। त्या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराच्या नूतनीकरण आणि लाभ वाटपाकरिता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली ही ऑनलाईन प्रणाली आहे। जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्राद्वारे यापूर्वी हे काम केले होते। केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आता 366 तालुका सुविधा केंद्र निर्माण केले असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रतिदिन 150 अर्ज हाताळण्यात येतील असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे। तसेच राज्यातील 8 नोव्हेंबर 2024 पासून सुविधा केंद्र हे कार्यान्वित करण्यात आले आहेत। आज अखेर एकूण 5,12,581 अर्ज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आले आहेत। सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रावरून भरले जात आहेत। यामध्ये कामगारांची काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती। कामगारांचा वेळ रोजगाराचे नुकसान होत असल्याने बाबी निर्देशास येत आहेत। कामगाराच्या वेळेस व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेस त्यांची अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या विनंतीनुसार यामध्ये अधिकच सुलभता, सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारित सूचना देण्यात आल्या असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले आहे। कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी सांगितले की लाभ वाटपाकरिता जे लाभाचे अर्ज आहेत ते लाभ वाटप अर्जाकरिता जिल्हा सुविधा केंद्राचे उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजीकच तारीख उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय असलेले तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत कामगार सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येईल। जिल्हा सुविधा केंद्रामधील 5 पैकी 3 कर्मचारी हे एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतील। उर्वरित 2 डाटा एंट्री ऑपरेटर बांधकाम कामगाराचे त्यांच्या तपशील बदलाचे काम पूर्ण करतील। बांधकाम कामगाराचे सर्व प्रलंबित अर्ज दिनांक 31 मार्च 2025 पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्याचे या ठिकाणी सांगितलेले आहे। तर सर्व कामाकरिता मंडळ स्तरावर सामान्य कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी दिले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही नोंदणी कुठेही करू शकता, नूतनीकरण कुठेही करू शकता, परंतु तुमचं बायोमेट्रिक आणि जे कागदपत्रे तपासणी आहे ते कामगार सुविधा केंद्रावरच तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलेले आहे। आता ज्या लोकांनी प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। आता ते तारीख जी आहे ते कामगारांनी भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवर नवीन तारीख निवडू शकतात।
या ठिकाणी पहा रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळणीनंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात. तर मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितली की तुम्हाला पहिली तारीख रद्द झाली असेल तर तुम्हाला नवीन तारीख कशी निवडायची, काय काय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच लक्षात आली असेल. तर या ठिकाणी तुम्ही नोंदणी कुठेही करू शकता, स्वतःही नोंदणी करू शकता. स्वतः नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतात कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, तो या ठिकाणी टाकून तुम्हाला जे आहे ते पुढचं प्रोसेस करायची आहे. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल ह्या साईटला तुम्हाला दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचे रिन्युअल करायचं असेल तर रिन्युअल तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता रिन्युअल करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही या ठिकाणी पहा. किंवा तुम्ही जर रिन्युअल अगोदर केला असेल आणि त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल ते पण या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन भेटून जाणार आहेत. नेटवर्क थोडं स्लो चालत आहे, त्यामुळे या ठिकाणी काय प्रॉब्लेम येत आहेत ते या ठिकाणी पहा. तुम्हाला नवीन रिन्युअल करायचं असेल तर न्यू रिन्युअलवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रिन्युअलमध्ये काय अपडेट करायचं असेल तर खालच्या साईडला अपडेट रिन्युअल शो ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अपडेट रिन्युअल करता येणार आहे. खाली तुम्हाला पोचपावती नंबर, ॲक्नॉलेजमेंट नंबर टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचं जे आहे तुम्ही अपडेट रिन्युअल करू शकतात. आणि तुम्हाला नवीन रिन्युअल करायचं असेल नसतं, रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी न्यू रिन्युअल करायचं आहे आणि न्यू रिन्युअलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून तुम्ही रिन्युअल करून घेऊ शकतात. परंतु तुमची संपूर्ण रिन्युअल करता येईल, तुम्ही ऑनलाईन कुठेही करू शकतात, नोंदणी ऑनलाईन कुठेही करू शकतात. परंतु तुम्हाला कागदपत्रे आणि तुमचा बायोमेट्रिक जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तिथेच पडताळणी करावं लागणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला तालुका कामगार सुविधा दिलेलं आहे. अशा ठिकाणी किंवा तुम्हाला कुठलं अप्लाय करायचं आहे किंवा कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते तुम्ही या ठिकाणी कुठेही ऑनलाईन करू शकता. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नोंदणीची आता जे नोंदणी आहे किंवा रिन्युअल आहे किंवा अर्ज आहेत, लाभ आहेत ते तुम्ही कुठेही करू शकतात. तर मित्रांनो, ही होती काय बेसिक माहिती बांधकाम कामगार न्यू अपडेट 2025मधील. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन माहितीविषयी आता आपल्या चॅनलवरती घरकुल बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना घरकुलविषयी माहिती, तसेच गृहोपयोगी वस्तुसंच म्हणजे भांडे जे भेटत होते ते भांडे कधी भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहेत, कधी भेटणार आहेत, संपूर्ण माहिती भेटत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना काही बांधकाम कामगाराचे न्यू अपडेट माहिती पाहिजे आहे त्यांनी पण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.